नमस्कार मित्रांनो, आज आपण लातूर शहरातील मांजरा केविके कृषी विज्ञान केंद्रात आलेलो आहोत आणि आता माझ्या बाजूला आपण ज्यांच्याशी बातचीत करणार आहोत ते आहेत ज्ञानेश मलिले. आणि ज्ञानेश मलिले हे जे आहेत, ज्यांना आता महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार यांना मिळालेला आहे, मधु मित्र. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद. दर्शक मित्रांशी आपण बातचीत करूयात. आज 20 मे जागतिक मधमाशी दिवसाच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. मी ज्ञानेश्वर शिवाजीराव मलिले, राहणार लातूर. मी 2016 पासून मधमाशी पालन व्यवसाय करत आहे आणि ह्या मधमाशा शेतकऱ्यांना किती गरज आहे, तर कारण की निसर्गातल्या 80% मधमाशा संपलेल्या आहेत आणि ह्या मधमाशांच्या खूप गरज आहे, कारण की 75% पॉलिनेशन मधमाशी करते निसर्गातलं. तर आपण हे मधमाशी पालनाचा व्यवसाय करावा, मला असं वाटत आहे. आता म्हणजे व्यवसाय केल्याने त्यांना काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना, ते पण सांगा थोडं. मधमाशी पालन केल्याने शेतकऱ्यांचे 30 ते 40% परागीभवन किंवा उत्पन्नात वाढ होणार आहे. कमी शब्दामध्ये सुंदर अशी माहिती दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद.